A for apple. हे गेली तर गेली मसाड, हे खेडकी ठेवली मा छातीवर, एका कामाला हात असरा नाही तिचा. सारं ग मिले चाल पाहाले पाहिजे धड नाही होती. आहे का दादा कशी दिसे कोयला माणूस. लोकांच्या पोरी पडून जाते तर लोक मस्त खातेत न राहतेत, 2 टाइम खातेत ना 4 टाइम झोपतेत ना. तू आई कायचं टेन्शन घेतो ना कायचं नाही. हाय ना दादा. तू किती काही बोल, हे मा काढदेचा तुकडा होय. एक काम करा ना आई, तुम्ही बी एखादा बुडा पाहून घ्या आणि सेटल होऊन जा. नाही रे दादा दुसऱ्या आजूबाजू आहे का नाही. भोसळ्याच्या ते तुला शरम नाही अटक का? माझं वय आहे का दुसरा नवरा करायचं? दुसरं लग्न कर म्हणतो मला तर. मग एवढं तर समजते कायले बोलून राहिली नड्याले जो नसल्या कामाचा. पयाली तर पयाली मार रडून राहिली तैची. माय गुड्डी माय गुड्डी दादा असं नाही म्हणा, माझी होय आपली आहे ना मा. अहो ते सारं बरोबर आहे, पण माय पोरगी 6 महिने झाले घराच्या बाहेर आहे. कशी राहत असन का खात असन? अहो ते सुखात आहे म्हणून तुला पुसून न राहिली. मी कशी दुखात जातो मा मायच्या घरी 10 वेळा जातो. हो जाशीन कशी नाही तू मायच्या घरी बरोबर. उचललं इचन नेलं मायच्या घरी बरोबर होते ना. चोपडा मार कशी नाही माय लाडानं राहणार. माय गुड्डी राहिली असती तर मी नाही थैलाभर पापड पाठवले असते. हो ते कसं समजते मतलबाचं. तुझी गुड्डी चांगल्या घरी आहे म्हणून तुला हुंगून नाही राहिली, नाही तर मी बरीच हा भिकारायच्या घरात. अरे भिकारी तर तुही माय आहे. इथून नेलं की तर घातलं. आता सांग कोण आहे मेन भिकारी? मा खानदानीवर जाऊ नको. तुला 1000 वेळा सांगितलं. तू आपली खानदान पाहून घे, समजली का? ती पोट्टी गेली नाक कापून सरायचं. बापा सारा जगच करते. लग्न केलं तर काय झालं बा पोरीनं? तुला तर पाय म्हणलं होतं पोरग लग्नाले. ते खपत बी होती, तिचा आवाज कसा, तिचा ताल कसा मर्दाना. गाऊनवर गेली बाजारात, हाय तिला सरम थोडीशी खपती. केलं तिने तिच्या मनाचं. आता तू चुप राह, एवढं नको बोलू. काऊन चुप राहू मी? काऊन चुप राहू? मला 4 रंगाचे ऐरस आले असते, 4 लोकांनी ढोबरं आणले असते, 4 लोक तिला भेटायला आले असते. तशी भेटवण्याला एक तर होतीच नाही मसा. हो पाहिले होते ना तुला आणलं तर नांदवून. 4 रंगाची लोक पाहिले, 4 ढोबरं पाहिले. किती रंगात दिलं एक ऐत नाही झाला मला. सांगून राहिली मोठी माई खानदान. चाल गे बुडगे उठ मा खुर्चीवरून अन्नाच्या भर सगरी. तो पालंग मी माया वय काय झाली तिथं बसाले. छोप सगरी. चटाई बी म्या घेतली वय. लय झालं ते नाटक आता इथून का? तू बी निघ आता घराच्या बाहेर. घर मावलं होय. ताईची पाहून राहिली नसळ करून राहिली. हेकड्या दाताची बारीकशी नाही पण टरट करून राहिली. करून आणली वय त्या पोरी सारखी. घर धसली नाही समजलं का? थांब बरं तू. जा दादू घरात नेऊन ठेव बरं. हे पाय तू साजिले. होय अंगा गिंगार नको येऊ. थांब फोन येऊन राहिला मुले. हा हॅलो कोण? गुड्डी. हा तू येऊन राहिली? अंजवाई दोघं येऊन राहिले का? हा ये मा ये सोने. मला जवाईनं पोरगी येऊन राहिली. पूर्णाची पोळीनं चांदीच्या गिलासात पाणी देतो पेवाले मला जेवायले. का मायनं चालला होता का चांदीचा गिलास? आम्हा स्टीलच्या गिलासात द्यायचो. अजून काही? मीच कागदाचा गिलास द्यायची वय त्याले. आई मी आली. आगे आगे पाहिल्यासारखी वाटते. हे तर मावली गुड्डी वय ना काली बाबा. तुमच्या घरी जेवायचा मान सन्मान नाही करतायत तुम्हाला. मी घरून गेली तर मला वाटलं तुमची दिमागी हालत चांगली झाली असेल. तशीच आहे तुमची दिमागी हालत. बाय बुटगे तुझ्या जवाई बाय. बरा साजरा आहे. तुला मावनं नाकटून सारं कापलं व. कसा नवरा केली व तू न सोयता तर पाहिती. अव का झालं वय आणले? काही नाही शोभला मस्त जवाई. आहे की नाही? जोडी चांगली दिसते का त्याची? जाऊ दे बाई आता जसा बी आहे होय तर जवाई नांदवा तर लागणच. तसाही तुला कोणता राजकुमार भेटला असता. एवढं जाते पाया पडते सासूबाई. वय मंग वय त्यानं केली का आपली? हे अहो गुड्डी याच्यात काही फाल्ट आहे का? कशा बोलून आल्या वहिनी तुम्ही? गुड्डी शांत काय तसं नाही बरोबर आहे. तू यातल्या काही रिकाम्या जागा त्याच्यात आहे, त्याच्यातल्या काही रिकाम्या जागा तू यात आहे. मस्त आहे एक नंबर. उभेच ठेवतो का जेवायला? बसवा नाही. या जवाई बापू बसा. जवाई बापू तर लय नेमाची आहे. स्वच्छता चांगली राखते. बिमारी नसून होते आहे ना. आणि आपली गुड्डी आहे 10 दिवस अंग नाही धुवत. वास नाहीत का जे तुम्हाला जवाई बापू? त्यांना गायच्या वास येणारा त्यांच्या नाकपुड्यात बंद आहे. सगळा उंदीर धसला त्यांच्या नाका. ऑपरेशन झालं आहे. स्वच्छ तर राहते बापा हे. पण यांना बिमाऱ्या बी लगीत आहे. पंडू रोग, गुप्त रोग, लिप रोग आहे त्यांना. मी पा कशी टणान आहे दिसत ना. आज बी हत्ती कट्टी. अहो तर त्याला एवढ्या बिमाऱ्या पहिलेच पाहिल्या नाही का तुला लग्नाच्या?
अहो आई पहिलं नाही होत्या बिमाऱ्या, आत्ताच झाल्या त्या. हिच्या वासाबाईचे हाल असं आहे ना. 6 महिने ती पट्टे जवाई बापू. दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला. काही खाले आणि त्याच्यासाठी माझ्या जेवायसाठी. पोहे खान का बनवू का? हो हो चालेल. हिरो ती थोडी कमी झोक जा, माझ्या जबड्याला आग होते. त्यातनं थोडस उसळ घाला आणि जिरं घाला. तुमची आई घातली तर नाही चालणार का त्याच्यात? बघ गुड्डे, तुझ्या घरचे मला कसा बोलते, कमऱ्याच्या खाली बोलून राहिले आहे. त्यांना सांगून द्या, नाहीतर माझ्या गुस्सा खूप खराब आहेत. का करशील का तू? अंगावर या नको, मी पार्लर मधून आले आहे. नाही तर सांगून देतो मी तुम्हाला. हा समजलीस का? चमेलीचे तेल लावून. एवढा पार्लर मध्ये जायचा शोक आहे ते इले बी नेत जा, हिची बी दाढी माडी कापून देत जा. तिथे फक्त जेंट्स येतात. मग तुम्हाला घेतात? तुम्ही कशा बोलतात? इले बी काऊन नाही नेतात? आजी हे नाही का बायकाच्या पंक्तीमध्ये जेवायला बसे, पण इले ना बायका धडाल भे बापा. ते हे माणसाच्या पंक्तीमध्ये जेवून बसेल मस्त जेवे राईटून. माय लग्न झालं तरीचा मायच तर रिश्तेदार नाही सारे भिव नाही हिच्या पायी. मीच तर कशी राहिली 1 महिना भिव भिव नवीन लग्न झाल्यावर. नाही जी नाही, बरोबर आहे. कोण करण अशा पोरीले? मीच केलं वाटते. एक गोष्ट सांगा, मला लग्न व्हायच्या पहिले बी हे गाऊनच घाले काय? का करतो बाई, तिच्या मापाचे कपडे भेटे नाही, माणसाचे कपडे घेऊन दिले ते तिला शोभे नाही. तशी तुमची भेट कशी झाली? यांले ना पहिल्यांदा जेव्हा पाहिलं ना तेव्हा मला हसबँड मटेरियल वाटले. बापा बापा हे तर बायको म्हटलेलं, आता तुम्ही म्हणता तर मानून घेतो. पण एक सांगा जवाई बापू, तुम्हाला बी माणसातला ना बायकातला फरक नाही समजत का? पहिल्याने मला सिलेंडर उचलायला खूप जड जात होते आणि घगरा पाण्याच्या उचलायला पण. आता इझी पडते थोडस ए आली तवापासून. बरं आहे बाई, असा सुखाचा संसार कर मा. तसा जेवाय बापू का करते? आई झांपर शिवते म्हटले. मला शिवून द्यान का मग एखादं? माझं कसं ना कॉन्ट्रॅक्ट बेसवर असते. तुम्ही आता टाकाल तर तुम्हाला विथिन 9th मंथ वरी भेटून जाईन. तुम्ही टाकून द्या. कसं पेंडिंग वर खूप लोक आहेत. बापा बापा तवरीक तर माझी साडी फाटून जाईल. तुम्ही झांपर शिवान कौरिक नवी घालन कौरिक. बापा बापा गुड्डे आता बी तू यादत गेली नाही हा? गरमी होते ना वहिनी, तुम्हाला का माहित? तसं तुम्ही किती कमावून घेता महिन्याचे? तसं तर लागते मला खूप वेळ आणि खूप लोक पण राहते. पण जेवढी शिवणं होते तेवढी ते लोक घेणंच मग बोलून जातेत ना मग, कारण त्यांच्या साड्या फाटून जातेस तर माझ्याचकडे राहते ते. तर तसं काही होत नाही माझं. बस कसा बोलते की गुड्डे हा, तुला कसा आवडला? अहो चुप राह ना वहिनी, त्यालाच मी आवडली. मोठ्या किस्मतीची गोष्ट आहे. अम्मा मम्मा लेकर काय लिहिले होतात काय लिहिले? अबे दे तुम्ही काय केले? कुठे आहे? काऊन सारखे सारखे आले घरात? काऊन कोणतं काम आहे तुम्हाला? मला माहित पडलं गुड्डीताई तू लग्न केलं म्हणून आम्ही जिजूला पाहायला आलो. जितेश्वर आले. पैसे भेटेल ना? पैसे भेटत नसतं मला माल. आताही नाही सुधारले तुम्ही. तुमचे मायबाप देत नाही का पैसे? बदलली तर तू बी नाही हो गुड्डीताई. दाढी मिशी तू तशीच आहे. तुमच्या जी हाय तर धसलाय लागते ना तो लाजरा आहे. धरा पायनं खिचा उपडा मांगा मागणी. तुम्ही तिथे काऊन धसले जिजू?